सूक्ष्म सृष्टी झाली का? मग काय सूक्ष्म सृष्टी आहे ना, आता कोणती राहिली स्थूल सृष्टी. सूक्ष्म सृष्टीचा प्रकार सांगा ना, कशी झाली. काल झालं ना आपलं. सांगा की. बरं पाहून सांगा की. सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती. सर्व भूतांच्या एकत्र झालेल्या सत्वगुणापासून अंतःकरण उत्पन्न होते. सत्वगुणापासून होते म्हणून ज्ञानाचा हेतू आहे. म्हणून सर्व भूतांच्या गुणास अंतःकरण जाणते. बरोबर आहे. सूक्ष्म सृष्टी आहे. अंतःकरण किती याचा आहे ते, किती भूताचं अंतःकरण आहे. सुख दुःख हे धर्म कोणाचे आहे? अंतःकरणाचे. पुढे वाचा. अंतः म्हणजे देहाचे आत, करण म्हणजे ज्ञानाचे साधन आहे, म्हणून त्यास अंतःकरण म्हणतात. अंतःकरण का म्हणतात तुला? अंत म्हणजे आत, करण म्हणजे साधन. म्हणून ते आतलं सुख दुःख बाहेर दिसत असते का समजत असते? सुख दुःख बाहेर होते का आत होते? आत आहे ना. सुख आणि दुःख हे कोणाचे धर्म आहे? म्हणजे बाहेर होते का आत होते? आत होते. त्याला अंतःकरण म्हणतात. पुढे सत्वगुणाचे कार्य आहे, म्हणून त्यास सत्वही म्हणतात. कोणाचं कार्य अंतःकरण? मग त्याला कोणतं म्हणतात? सत्वही म्हणतात. सत्वगुणाचं कार्य, पुढे मग रजोगुणाचं कार्य, आणि पुढे मग शेवटी तमोगुणाचं कार्य. त्रिगुणात्मक प्रकृती आहे ना. तुमच्या गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये विज्ञानाचा विचार आहे. 6व्या अध्यायामध्ये योगाचा परिचय आहे. योगाचा परिचय झाला म्हणजे मग द्वैत कसं निर्माण होते, म्हणून तिथं परा प्रकृती अपरा प्रकृती याचा विचार केलेला आहे 7व्या अध्यायामध्ये विज्ञानाचा. म्हणजे अपरा प्रकृतीला पंचमहाभूत. मायेच्या ठिकाणी 3 गुण आहे ना. कोणते 3 गुण आहे? सत्वाचं कार्य कोणतं, रजाचं कार्य कोणतं, आणि तमोगुणाचं कार्य कोणतं? आपलं कोणतं कार्य चाललेलं आहे? सत्वाचं कार्य. अंतःकरण हे कोणाचं कार्य आहे? सत्वगुणाचं. वजा. अंतःकरणाच्या परिणामास वृत्ती म्हणतात. ती 4 प्रकारची आहे. अंतःकरणाचा जो प्रवाह म्हणजे प्रवाह, ज्याला वृत्ती असं म्हणायचं, त्याचे 4 प्रकार: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. वाचा. निश्चय वृत्तीस बुद्धी, संकल्प विकल्पात्मक वृत्तीस मन, पूर्वापार चिंतन करणाऱ्यास वृत्तीस चित्त, आणि अहम अशा अभिमान वृत्तीस अहंकार म्हणतात. मन कोणाला म्हणतात? संकल्प विकल्प जे करते त्याला काय म्हणायचं? मन म्हणायचं. पुढे मन बुद्धी निश्चय करते, तुला काय म्हणायचं? बुद्धी म्हणायचं. चिंतन करते त्याला चित्त, आणि अभिनिवेश घेते त्याला अहंकार म्हणतात. 4 प्रकारच्या अंतःकरणाच्या वृत्ती आहेत. पुढे पंचभूतांच्या एकत्र झालेल्या रजोगुणांशापासून 5 प्राणांची उत्पत्ती आहे. त्यांना स्थान व क्रिया भेदाने 5. सत्वगुणाचं कार्य झालं. अंतःकरण हे सत्वगुणाचं कार्य. आता रजोगुणाचं कार्य प्राण आहे. प्राण सुद्धा प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान 5 प्रकारचे प्राण आहे. प्राण पुढे प्राण
व्यान उदान समान. आता प्राण कोणाला म्हणतात वाचा. ज्याचे हृदयस्थान आणि क्षुधा व पिपासा या क्रिया तो प्राण. कोणावासी ज्याचे हृदयस्थान आणि क्षुधा व पिपासा या क्रिया तो प्राण. त्याला प्राण म्हणायचं. कोणतं स्थान आहे त्याचं, हृदय क्रिया कोणती. क्षुधा व पिपासा. आपला तहान लागली त्याला पित असं म्हणणं. भूक लागणे तहान लागणे हे धर्म कोणाचे आहे, प्राणाचे आहे. प्रत्येक प्राणाचं सांगितलं प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. प्राणाचे धर्म कोणते, कुठचं स्थान कोणतं आहे, हृदय स्थान आहे. त्याचे धर्म कोणते आहेत, तहान लागणे भूक लागणे वगैरे त्याचे धर्म आहे. पुढे बुधस्थान व मलमूत्र क्षरण क्रिया तो अपान. आता प्राण व्यान आपण जे काही नाही का खात असतो पित असतो, मग ते पोटात जसं तसंच राहिलं तर आपण खातो. तहान लागली म्हणजे काय करतो आपण, आणि भूक लागली म्हणजे कुठं टाकतो, बाहेर टाकतो का पोटात टाकतो. अरे खाल्लेलं आपण कुठे टाकत असतो, बाहेर का, बाहेर टाकतो पण ते वेगळा प्रकार असे. पोटातलं काय टाकावं लागते, ते किती मलिन असते त्याला विष्ठा म्हणतात. काय म्हणतात, आणि ती विष्ठा जी असते ना ते कोणाचं अन्न आहे ते नाही सांगता येत. न सांगणं बरं आपण. ते डुकराचं अन्न आहे. त्याच्याकरता एखादा मनुष्य देहधर्म करून गेला जे डुकरं येऊन पडतात बा, काय विचार नका. आणि त्यांच्यामध्ये वादविवाद लागत असतो. दृष्टांत द्या सोडून, त्याला व्यान असं म्हणतात. खाल्लेलं आपण जे असतं ना त्याच्यावर आरोग्य अवलंबून असतं नाही का. त्याचे गोद आणि शिष्णात धर्म केले आहे. गोदाच्या द्वारा विष्ठा फेकल्या जाते आणि याच्याद्वारा आपण जे पाणी पितो ती लघवी फेकल्या जाते, त्याला व्यान असं म्हणतात. पुढे नाभिस्थान व भुक्त पितान्न जल योग्य समान करतो तो समान. आता हे बघ, आपण जरी अन्न खाल्लं असलं तरी एकाच ठिकाणी आपल्याला सर्व ठिकाणी त्याचा प्रचार व्हावा लागतो. जरी एकाच ठिकाणी राहिलं तर ते काय होईल, एक हात वाढेल दुसरा काय होईल जसाच्या तसाच राहील. एक गाल वाढेल आणि दुसरा गाल काय होईल जसाच्या तसाच येईल. तेव्हा सर्वात पोहोचवण्याचं कार्य कोण करत असतात, प्राण अपान. त्याला व्यान असं म्हणतात. अपानाचं कार्य कोणतं होतं माझ्या बरं, बुधस्थान व मलमूत्र क्षरण क्रिया तो अपान. हा त्याला अपान असं म्हणायचं. एखाद्या माणसानं जास्त जेवण केलं असलं आणि पचन काही झालं नाही, मग तो जो वायू असतो तो कोणाच्या द्वारा सोडत असते, मग त्याला अपान म्हणायचं. काय म्हणायचं, मग ते म्हणते लवकर लवकर उठ लवकर. म्हणलं पचत नाही तरी कशाला खाल्लं, त्याला अपान म्हणायचं. प्राण काय करतो, शेत उपासन नाही करतो. अपान काय म्हणतो, खाल्लेलं फेकण्याचं काम करतो. आणि पुढे कोणता आहे बघा व्यान, तो हे रक्त वगैरे समान करण्याचं काम करतो. एकाच ठिकाणी नाही, प्रत्येक ठिकाणी अवयवामध्ये रक्त पोहोचवण्याचं काम ज्याचं त्याला व्यान असं म्हणतात. प्राण पुढे अपान पुढे व्यान, हे रजोगुणाचं कार्य. पुढे कंठस्थान व श्वासक्रिया तो उदान.
सुगंधाचा प्राण अपान व्यान उदाहरण राहिला ना ती पंक्ती वाचा की कंठस्थान व श्वासक्रिया व उदान. नाही, कंठस्थान. कंठस्थान उदाहरणाचं क्रिया कोणती श्वासक्रिया. श्वासक्रिया. श्वास. हा श्वास चालतो. आपण जे काय हवा असते ना आपली महत्वाचं स्थान आहे ते. श्वास बंद पडला म्हणजे संपलं. हे डॉक्टर लोकांना निदान करतात ना. कोणाचा एखादा पेशंट असला काय ऍक्सिडेंट मध्ये हे झाला डॉक्टरकडे नेल्यानंतर मग ते तपासतात. हे लागलं नाही म्हणतात निधन झालं. काय झालं श्वासोच्छ्वास क्रिया बंद पडणे त्याला उदाहरण असं म्हणतात. आपल्याला बरोबर रजोगुणाचं कार्य आहे. प्राण आहे स्वा अपान आहे स्वा उदान आहे स्वा जेवायच्या वेळेला आपली अशी क्रिया करत असतात. त्याला आहुती देणं जेवण करणं म्हणजे नुसतं जेवण करणं नव्हे. हे पंचप्राण आहे त्याला आहुती देणं असं म्हणतात. प्राण अपान व्यान उदान आता समान राहिलेला आहे. पुढे नाभिस्थान व भुक्त पितान्न जल योग्य समान करतो तो समान. त्याचं स्थान कोणतं आहे नाभिस्थान. नाभे. हृदयस्थान कोणाचं आहे प्राणाचं. अपानाचं उदस्थान. उदस्थान. जोड आहे बघा ते. मग प्राणाचं आहे हृदयस्थान अपानाचं आहे उदस्थान प्राण अपान व्यान. व्यानाचं कोणतं स्थान आहे शरीरस्थान. आणि पुढे उदान कंठस्थान. आता राहत्या वगैरे समान त्याचं कोणतं स्थान आहे नाभिस्थान. बरोबर नकाशा घटना होतात ना. मग तो काय करतो समान जे जे काही आपण खाल्लेलं रक्त होत असतात पित्त होत असतात सर्व ठिकाणी बरोबर समान पोहोचवण्याचं काम आणि हे करत असतात. समान त्याचं नाव आहे समान. ते पंचप्राण असतात. एकाच ठिकाणी अन्न जर गेलं आणि त्याचं जे टाकतं ते गोठून जाईल की शास्त्रामध्ये त्याचा विचार केलेला आहे. म्हणजे हे सगळं बरोबर चालतं. एखादं पान असलं ते एकाच ठिकाणी वाढतं की सर्व ठिकाणी त्याच्यात शिरा असतात म्हणून तर पान वाढतं ते. त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त वगैरे व्यवस्थितपणे समानतेने पुरवणं याला म्हणत असतात समान असं म्हणतात सर्वाचा. याशिवाय कोणी नाग कुर्म कृकल देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण मानून अनुक्रमे उद्गार निमिषोन्मेष शिंक जांभई आणि मृत शरीर फुगवणे या त्यांच्या क्रिया मांडतात. उपप्राण आहे त्याच्यामध्ये उपप्राणाचं काम कोणते 5 उपक्रम वाचा. याशिवाय कोणी नाग कुर्म कृकल देवदत्त आणि धनंजय. नाग म्हणजे नाग उपप्राणाचं नाग कुर्म देवदत्त कृकल आणि धनंजय. तसं इथे जास्त काही हे नाही पण ते योगशास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. एखादा मनुष्य निधन झाला आणि वेळ लागत गेला तर ते शरीर फुगवतं बघा. त्याच्यामध्ये प्रतिक्रिया निर्माण होत असते. म्हणून प्रेत सुद्धा जास्त वेळ ठेवता येत नाही. पुढे पृथ्व्यादिकांच्या पृथक पृथक रजोगुणांशापासून त्यांची उत्पत्ती मानतात. परंतु कोणापासून झाले पृथ्व्यादिकांच्या रजोगुणापासूनच आहे. उपप्राण सुद्धा कोणत्याच्यापासून आहे. जी जी क्रिया असते ना त्या क्रियेचा आश्रय रजोगुणाचा असतो.
मग कुठेही पाहतो इथंच नाही की त्याला रजोगुण समजणार. रजोगुणाचे प्राण देवदत्त, कुरकल, नाग वगैरे असे त्याचे नाव आहे. योगशास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलं. पुढचा परंतु हे उपप्राण वेदांत संप्रदाय वेत्ते मानित नाहीत, फक्त पंचप्राण मानतात. बाबा वेदांत शास्त्रकार फक्त पाचच प्राण मानतात. प्राणपान व्यान उदान आणि समान. आणि जे पंचप्राण उपप्राण आहे योगशास्त्रकार मानतात, पण वेदांत शास्त्रकार हे मानत नाहीत. पुढे प्राण विक्षेप रूप आहेत आणि विक्षेप स्वभाव रजोगुणाचा आहे, म्हणून भूतांच्या रजोगुणापासून प्राणांची उत्पत्ती सांगितली. भूताच्या म्हणजे पंचमहाभूत आहे ना, तिथं रजोगुणापासून पृथ्वी, आप, तेज, वायू आणि 3 गुण. सत्वगुणाचं कार्य अंतःकरण वगैरे. रजोगुणाचं कार्य म्हणजे प्राण, त्याच्यामध्ये 5 उपप्राण. आणि पुढे आता कोणता गुण राहिला? तमगुण. आता प्रत्येक भूताच्या सत्वगुणाच्या अर्ध्या भागापासून ज्ञानेंद्रिये झाली आणि रजोगुणाच्या अर्ध्या भागापासून पंचकर्मेंद्रिये झाली, ती अशी. त्याच्यावर लावायचं कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय. सत्वगुणाच्या अर्ध्या भागापासून कोणाला ज्ञानेंद्रिय झाले. ज्ञानेंद्रियामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि आपल्या ठिकाणी वरचे डोळे हे कोणता इंद्रिय आहे? डोळे कोणता इंद्रिय आहे? आणि हात कर्म आहे. हाताची क्रिया असे. म्हणून सत्वगुणापासून ज्ञानेंद्रिय, रजोगुणापासून कर्मेंद्रिय. पुढे आकाशाच्या सत्वगुणापासून श्रोत्र व रजोगुणापासून वाक, वायूच्या सत्वगुणापासून त्वचा व रजोगुणापासून पाणी म्हणजे हात, अग्नीच्या सत्वगुणापासून नेत्र व रजोगुणापासून पाद, जलाच्या सत्वगुणापासून रसना व रजोगुणापासून उपस्थ. प्रत्येक गुण घ्यायचा. सत्वगुण, रजोगुण आणि तमगुणाचं पुढे येणार आहे. तेव्हा प्रत्येक भक्ताच्या सत्वगुणापासून रजोगुणापासून 2 धर्म असतात. ते शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. प्रत्येकापासून आपलं ज्ञान होत आहे. सत्वगुणापासून, रजोगुणापासून ज्या क्रिया असतात त्या रजोगुणापासून. ज्ञानाची क्रिया कोणती पासून? सत्वगुणापासून. त्याच्या क्रमाने सांगितलं. आपल्या ठिकाणी आहे ना, दिरी, इंद्रिय, हातपाय, कान. मग प्रत्येकाचं आहे ना. रूपाचं ज्ञान कोणामुळे होतं? शब्दाचं ज्ञान कानामुळे होत असे. स्पर्शाचं ज्ञान प्रत्येकाला एक एक गुण आपापल्या गुणाला जाणत असतो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. पुढे पृथ्वीच्या सत्वगुणापासून घ्राणेंद्रिये व रजोगुणापासून बुध. ज्ञानाची साधने श्रोत्रादी इंद्रिये आहेत, म्हणून त्यास ज्ञानेंद्रिये व वागादी क्रियेची साधने आहेत, म्हणून त्यास कर्मेंद्रिये म्हणतात. बरोबर. त्याला ज्ञानेंद्रिय का म्हणायचं? तेव्हा ती कशाची साधने आहेत? ज्ञानाची. आणि याला कर्मेंद्रिय का म्हणायचं? क्रियेची साधने. दोन्ही पाहिजे ना. का ज्ञानाची साधनं पाहिजे आणि क्रियेची साधनं पाहिजे. मग त्या क्रियेची आपण ज्याच्याकडून पायच नाही तर चालेल कसा? नाही का? हा प्रश्न असेल तर घेण्या देण्याचा काय होणार नाही, व्यवहार होणार नाही. हे सगळे असते. मनुष्य देहाचा नाही पाहिजे. मनुष्य देह खेरीज करून इतर देहामध्ये साधन आहे. मनुष्य देहामध्ये साधन आहे माझा. कारण त्याच्यामध्ये काय घेण्या देण्याचा व्यवहार पशुकडून होतो का? चालण्याचा व्यवहार होतो. कशाचा? घेण्या देण्याचा. माणसाकडे
आपण जर वरण टाकली, जसे 2 हात पुढे करतो तर पशु खाली टाकावं लागते, आणि मग खाली टाकून तोंड लावून ते खाण्याची क्रिया करतात. म्हणून पशुला पाय आहेत पण काय नाही, हात नाही. वाणी कुठे आहे त्यांना? त्याला हे ताण भूक लागते. माणसाला जसं म्हणाल वाढा लवकर लवकर, भूक सपाटून लागलेली आहे. द्वादशीची भूक कशी असते? साधी असते का ती? केव्हा पाठ संपत आहे केव्हा जातो? कोणत्या दिवशी? द्वादशीला. थोडा उशीर झाला की थांबा की आमंत्रणाला की कशा करता सांगितलं. त्या प्रत्येक इंद्रिय आपापल्या विषयाला ग्रहण करत असते. चालण्याची क्रिया, पायामुळे घेण्या देण्याची क्रिया, याच्यामुळे हे सगळे क्रिया होत असल्यामुळे त्याला कर्मेंद्रिय असं म्हणतात. 5 कर्मेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय कोणती? नाही ते 2च झालं की हात आणि पाय. नाही सर, बोलण्याची क्रिया कोणाकडून करत असतो आपण? ते सुद्धा कसं आहे बघा की त्याच्यामध्ये. कर्म म्हणजे क्रिया, ती रजोगुणापासून होते, म्हणून त्यांची रजोगुणांशापासून उत्पत्ती सांगितली. एकंदरीत अंतःकरण, 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये मिळून 16 अवयवांचे अपंचीकृत भूतांचे कार्य असे सूक्ष्म शरीर तयार झाले. बरोबर आहे की सत्वगुणापासून अंतःकरण, पुढे 5 ज्ञानेंद्रिय, शब्द स्पर्श रूप रस आणि रजोगुणापासून 5 कर्मेंद्रिय. ते कर्मेंद्रिय आपलं नाव आहे ना, आपलं चुकून. कर्मेंद्रियामध्ये हात, पुढे पाय, आणखी गोदोपस्थ 4 झाले, आणखी घ्राण, वाणी. आता लक्षामध्ये हात, पाय, गोद, उपस्थ आणि वाणी, हे 5 कोणते इंद्रिय आहे काय? आणि श्रोताम चक्षुस्पर्शनांचे संग्रहण हे कोणते इंद्रिय आहे? ज्ञानेंद्रिय. हात, पाय, गोद, उपस्थ आणि वाणी, हे 5 कर्मेंद्रिय. खाल्लेलं अन्न पोटातच राहिलं तर ते क्षरण झालं पाहिजे, त्याच्यावर सगळं आरोग्य अवलंबून आहे. गोदाचं प्यालेलं पाणी सुद्धा काय झालं पाहिजे, डॉक्टरकडे तपासतात ना ते. म्हणून त्याचे हात, पाय, गोद, उपस्थ आणि वाणी 5 कर्मेंद्रिय. आणि श्रोत्रम चक्षु स्पर्शनांचे रसनम घ्राणमेवचे 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन. अशी इंद्रिय आपल्याकडे काम करण्याकरता आहे. पुढे या सूक्ष्म सृष्टीचे ज्ञान इंद्रियांना होत नाही. नेत्र नासिकादिकांची गोलके मात्र इंद्रियांना विषय होतात, पण त्या गोलकांत असणारी इंद्रिये कोणत्याच इंद्रियांना विषय होत नाहीत. एखाद्या माणसाला जो विषय होत नाही का, एखादा कल्पना करा, कार चालली असली, रस्त्यात म्हातारा आला, तो भोंगा वाजून काय होतो, कंटाळून जातो. म्हातारा इकडे जात नाही, तिकडे जात नाही, उभाच्या उभाच राहतो. मग ड्रायव्हरला राग येतो, ड्रायव्हर गाडी थांबवतो, म्हातारा जवळ जातो, म्हाताराला सांगतो, म्हटलं काही कळतंय का? एवढ्या जोरात भोंगा वाजवला तरी सुद्धा ऐकायला येत नाही. म्हातारा म्हणतो ऐकायला येत नाही, भोंगा कशाला घेऊन बसला? बरं का, मला तोप टाकली तरी मला काय होत नाही, ऐकायला येत नाही. एवढ्या म्हटलं कानात केवढे मोठे दिसते, मोठे दिसते, पण त्याच्यात इंद्रिय कुठे आहे? मग ते कानाची काय जागा आहे ती,
इंद्रिय वेगळं असतं. एखादा डोळा असेल, पाहायला दिसतो, आंधळ्याला काय आहे, डोळे. पाहण्याची इंद्रिय कुठे आहे, आणि इंद्रिय मारावे लागतात त्याच्यामध्ये. प्रत्येक याच्यामध्ये ऑपरेशन करतो डोळ्याचं, तर काय करतो त्याचं इंद्रियाचं ऑपरेशन. पुढे वाचा. स्थूल सृष्टीची उत्पत्ती. सूक्ष्म सृष्टीनंतर स्थूल सृष्टीकरिता ईश्वर इच्छेने भूताचे पंचीकरण होते. हे पहा दाखवले. पहिली सृष्टी कोणाची केली उत्पत्ती? सूक्ष्म सृष्टी. सूक्ष्म का म्हणायचं? आहे पण दिसत नाही म्हणून त्याला सूक्ष्म म्हणणार. आहे काय लक्षामध्ये, पण काय होत नाही, सूक्ष्म होता. फुलाचा सुगंध असतो, फुल दिसते, सुगंध दिसतो का? नाही म्हणायची सोय आहे का? म्हणून त्याला काय म्हणायचं? सूक्ष्म सृष्टी. आता जे डोळ्याला दिसते त्याला स्थूल सृष्टी म्हणतात. हे जगात कसं उत्पन्न होते, कुठे उत्पन्न होते, कसं उत्पन्न होते, याचा विचार झालेला आहे. मग त्याच्याकरता आता हे कोणती सृष्टी आहे? पंचमहाभूत वगैरे वाचा. पंचीकरणाचा एक प्रकार असा आहे की भूतांचे प्रथम 2 समान भाग करून एक भाग तसाच ठेवावा. आता 5 भूत आहे की नाही? कोणते 5 भूत आहे? मग काय करायचं आता? एकेकाचं भूत घ्यायचं, पृथ्वी घ्यायची, तिचा अर्धा भाग करायचा, अर्धा भाग आपल्याजवळ ठेवायचा, अर्धा भाग बाजूला करायचा. असं प्रत्येक भूताचं करायचं. वाचा. दुसऱ्या भागाचे पुन्हा 4 भाग करून इतर 4 भूतांच्या अर्ध भागात एक एक भाग मिळवावा. आता पृथ्वी आहे, पृथ्वीचे 2 भाग करायचे. किती? 2 भाग. 5 भूत आहे काय? पृथ्वीचे 2 भाग केले, एक भाग आपल्याजवळ ठेवायचा 8 आणे, आणि पुढे अर्धा भाग त्याचे 4 करायचे. किती करायचे? मग 8 आणे आपल्याजवळ ठेवले, मग 8च्या 2 आले, ते 4 भूताला देऊन टाकायचे. म्हणजे प्रत्येक भूतामध्ये स्वतःचा किती भाग? अर्धा भाग, आणि दुसऱ्या भागाचा 2 आणे भाग. असं एक एक भूत तयार होत असत. त्याच्यामध्ये अर्धा भाग स्वतःचा असतो आणि बाकीचे 2 आणे भाग असतात. पुढे वाचा. म्हणजे प्रत्येक भूताचा स्वतःचा 8 आणे भाग व इतर 4 भूतांचा 2 आणे भाग मिळून एक पूर्ण पंचीकृत भूत होते. एक पूर्ण. त्याच्यामध्ये पूर्ण भूतामध्ये स्वतःचा किती भाग आहे? स्वतःचा किती भाग आहे? अर्धा भाग आहे. सांगायचं, दणकून सांगायचं, द्यायचं का? चुकलं तरी चुकलं. प्रत्येक भूतामध्ये स्वतःचा किती भाग आहे? अर्धा भाग. आणि अर्धा भाग कोणाचा आहे? तो 4 भूताचा आहे. प्रत्येकाचे 2 आहे. मिळून किती झाला मग? 16 भाग पूर्ण भूत. अर्धा भाग आपला आणि 2 आणे भाग बाकीच्या 4 भूताचा, म्हणून त्याला पंचीकरण म्हणायचं. काय म्हणायचं? एक पद्धत सांगितली, एक दुसरी पद्धत आहे ती सांगणार आहे. वाचा. दुसरा प्रकार असा की प्रत्येक भूताचे 25 भाग करून त्यापैकी एक एक भाग दुसऱ्या 4 भूतांत मिसळावा. म्हणजे प्रत्येक भूतात स्वतःचे 21 भाग व दुसऱ्या भूताचे 4 भाग मिळून प्रत्येक भूतांचे 25 भाग झाले. दुसरा प्रकार, एका भूताचे किती भाग करायचे? आता वाचलं ना आपण. एका भूताचे किती प्रकार? दुसरा प्रकार ना 25 करायचे. आपल्याजवळ किती ठेवायचे? पाहून सांगा की. आता वाचलं ना, 21 ठेवायचे. मग 4 भाग राहिले का नाही? इथे हे प्रत्येक भूताला काय करायचे? मग प्रत्येक भूतामध्ये स्वतःचा किती भाग? 21 भाग, आणि बाकीचे किती? एक एक भाग. 21 आणि 4 किती होतात? मग
25 भाग असं एक भूत तयार होतं. त्याच्यात स्वतःचे 21 आणि बाकीच्यांचे 2-2 आले असे 25 भाग. हा दुसरा प्रकार. पहिला प्रकार अर्धा भाग ठेवायचा, अर्ध्याचे 4 भाग करायचे आणि 2-2 आले आपले प्रत्येकाला द्यायचे. हा पहिला प्रकार. आणि 21 भागाचा कोणता, 25 भागाचा कोणता, दुसरा प्रकार होता. असे पंचीकरण केलेल्या भूतांस पंचीकृत भूते म्हणतात. मसाले ते 2 भागापैकी कोणता घ्यासारखंच आहे. याला म्हणायचं पंचीकृत होते. पहिले कसे होते ते अपंचीकृत होते. पंचीकरण झालेलं नव्हतं मग त्याला काय म्हणायचं, अपंचीकृत होते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मग त्याचं पंचीकरण झालं. मग एका भूताचे 2 भाग करण्यात आले. 16 भूत आहेत का, 2 भाग केल्यानंतर 8 आणि 8 आहे. मग अर्धा भाग आपल्याजवळ ठेवला, अर्धा भाग इतरांना दिला. त्याला म्हणायचं पंचीकृत भूत. एक प्रकार. दुसरा कोणता, 25 भाग करायचे, 21 भाग आपल्याजवळ ठेवायचे आणि एक भाग दुसऱ्याला द्यायचा. अशा रीतीने एक भूत, त्याला पंचीकृत भूत म्हणायचा. आणि ज्यावेळेला एकटाच होता त्यावेळेला अपंचीकृत म्हणायचा. पुढे वाचा. या पंचीकृत भूतांपासून इंद्रियांना दिसणारे असे ब्रह्मांड झाले. हे सगळं ब्रह्मांड उत्पन्न होत असले. ब्रह्मांडाची उत्पत्ती सांगणे. अपरे अमित स्वन्याम प्रकृती विद्यवे पराम जीवभूतम महाभाव हे धनधार्यते जगात. तुमच्या सत्यात अज्ञामध्ये विज्ञानाचा विचार केला आहे ना गीताकाराने, नाही का, मया आसक्त नाही. मया आसक्त म्हणजे मार्ग समग्र माम यथा ज्ञास्यसी. मला म्हणलं तू पूर्ण जाणलं पाहिजे तुला याच्याकरता, आणि आम्ही सांगतो भवैर अपवन वायू अहंकार इथे आम्ही भिन्ना प्रकृती अपरे मित स्वन्याम प्रकृती जीवभूतम महाभाव हे तर एवढी याचं काय. तिथे सुद्धा सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार सांगितला. 3 गुण सांगितले तिथे सुद्धा. सत्वम रजस्तम ही गुणा प्रकृती संभव. 3 गुणाची प्रकृती आहे आणि सृष्टी म्हणजे 3 गुणाचं कार्य आहे. ब्रह्माचा त्याची काही संबंध नाही. पुढे त्यात 1 भूरलोक, 2 भुवरलोक, 3 स्वरलोक, 4 महरलोक, 5 जनलोक, 6 तपोलोक व 7 सत्यलोक अशी 7 भुवने वर झाली. आता स्थूल सृष्टी कशी झाली, त्याच्यावरचे वरचे 7 लोक भूर्भुव स्वा वगैरे याची बरोबर हे 7 वरचे झाले. आणि खाली 7 आतला भीतल सुतल तला तल हे खाली तयार आहे. 11व्या अध्यायामध्ये असंच गोड वर्णन केलेलं आहे. म्हणलं ही सर्व सृष्टी कोणामुळे, पश्चिमी पार्थ रूपाने शतशोत सहस्रशः गीतेनं सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे. तत्रेकस्तम जगत कृष्णम प्रविभक्तम अनेकदा अपश्यत देव देव शरीर. हे सगळे ब्रह्मांड अर्जुन आणखी विश्वरूप दर्शनामध्ये पाहून राहिले. वरचे लोक आहे बरं का, ते पुन्हा वाजत 7 लोक वरचे. 1 भूरलोक, 2 भुवरलोक, 3 स्वरलोक, 4 महरलोक, 5 जनलोक, 6 तपोलोक व 7 सत्यलोक. सत्यलोक. ब्रह्मदेवाचा कोणता लोक आहे, सत्यलोक आहे. त्याच्या मेसेचं नाव काय आहे, प्रत्येकाचं नाव आहे ना. विष्णूच्या मेसेचं नाव काय, लक्ष्मी. शंकराच्या आणि पुढे ब्रह्मदेव. त्याचा गाडा
सावित्री म्हटलेलं आहे का, ब्रह्मदेवाची झालं. आणि सगळ्यात साधे सुधे आपल्याला उत्पन्न होत असत, तपाने उत्पन्न होत असत. इथं जर आपण अनुष्ठान केलं त्या लोकांची प्राप्ती होते. स्वर्गाची प्राप्ती कशाने होते? पुण्याने. पुण्याने होते. मग कोणतं? 100 यज्ञ केले म्हणजे काय होत? तुम्हाला काय स्वर्ग कशाने मिळते? ब्रह्मलोकाची प्राप्ती कशाने होते? 100 यज्ञ केले तर ब्रह्मदेवाची प्राप्ती आहे आणि पुण्याची प्राप्ती. आणि नरकाची प्राप्ती कशाने होते? निषिद्ध कर्माने होते. आपण जे निषिद्ध कर्म करतो ना त्याच्या योगाने कशाने नरकाची प्राप्ती. आणि स्वर्गाधिकाची प्राप्ती कशाने होत असते? पुण्याने होते. ते पुण्य महासाध्य अष्णांती देव्या आहे काय? पुण्याची पावठी. पाकिटातले पैसे संपले मग तुमच्या लॉज मधला माणूस आपला बिल पैसे संपले की धक्का मारा हाकलून थकून. भाड्या खरं बोलतोय बाप उडवायला का मग काही का ना ते जाय ना बाहेर. इथे काय तमाशा चालू आहे? पण लाज वाटत लाज थोड्याशा. तुमचा बाप तर शिकवू का तुम्हाला या बाहेर? भाड भाऊजे तुमचे वाढ 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 तुमच्या वरचे लोक त्याला 7 लोक, खालचे कोणते पुढे सांगायचे? वाचा. 1 अतल, 2 वितल, 3 सुतल, 4 तलातल, 5 रसातल, 6 महातल आणि 7 पाताल. हे सगळे कोणते? खालचे लोक. वरचे जानलोक, मारलोक, तपोलोक, पितरलोक वगैरे हे वरचे लोक. आतल, वितल, सुतल, तलातल, पाताल वगैरे. बघितलं सुद्धा देवाने कोणत्या लोकांना पाठवलं होतं? पाताळामध्ये. हे सगळे लोक आहेत. किती आहे? अपश्चात देव देवश शरीरे पांडव तत्रे कृष्णम जगत कृष्ण ब्रविग अपश्चात देव देवश असे अर्जुन विश्वरूपामध्ये पाहू लागला. सृष्टी आहे. आपण राहतोय कोणता लोक आहे? मृत्यू लोक आहे. याच्यामध्ये दोन्ही धर्म आहे. मृत्यू लोकातला जो मनुष्य आहे तो त्याच्यावर मृत्यू आपल्याला केव्हा व्हायला लागेल काही सांगता येईल. त्याला वयावियाचा काही अधिकार नाही. केव्हा मृत्यूचा बरा पडेल कोणत्या रूपाने? त्याच्यामध्ये 3 प्रकारचे दोष सांगितलेले नाही का? एक स्वभाव नाश, दुसरा कोणता? तिसरा आपल्या शरीर स्वभाव नाश म्हणतात. हा मका आता नका खाऊ नाचल्याशिवाय माणसाच्या शरीरात काम करून घ्या आता नका करून घ्या तुम्ही. म्हातारपण आल्याशिवाय मृत्यू लोक आहे ना. मृत्यू लोक ही सुखाची कहाणी. असं कुठं सुख नाही का? जाऊ दे विषांतर होते आपलं. हा मृत्यू लोक आहे. म्हणून तुमच्या याच्यामध्ये 9व्या अध्यायामध्ये आहे माणसाने लवकर लवकर साध्य करून घ्यायला पाहिजे. झडझडवणी हे मृत्यू भक्तीची वाटे चोराची वाटे लागायच्या. स्वरलोक, मारलोक, जनलोक, तपोलोक वगैरे हे वरचे लोक. अतल, वितल, सुतल, तलातल हे खालचे लोक. आणि मृत्यूलोक मधला आहे. इथून तर मला पुण्याच्या द्वारा वरच्या लोकांना जात आहे आणि पाप केला तर खाली जातात. तुमच्या गीतेमध्ये
तानात विशुद्ध क्रूरात संसारेषु नराधमान शिपांबुवा निषिद्ध कर्म केलं तर काय नरकाधिकाची काय प्राप्ती आहे? ते काही नाही बा. खंडित हे न करा, होणे गाढव होतात. हे अशी योजना ईश्वराची योजना आहे. म्हणून बरोबर त्याच्यामुळे सूक्ष्म सृष्टी पुढे स्थूल सृष्टी वाचा. ही 7 भुवने खाली झाली. या 14 भुवनांत जीवनास योग्य अन्नादिक असे भोग्य पदार्थ आणि भोगाचे स्थान देव मनुष्य पश्चादी शरीरे झाली. करा जीव निर्माण होऊन काम मागत असते का त्याच्या पोषणाची जबाबदारी असते. गर्भामध्ये मूल आलेलं आहे, मग मूल येऊन काम आहे का आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण करणं. तुकोबाराने म्हटलेलं आहे ना, बाळा दुधा कोण उत्पत्ती वाढवी श्रीपती मग त्याच्यात नुसतं आमंत्रण देऊन काम मागते का? जेवणाचे काय करायला लागते? तयारी कोणीतरी मित्र भेटला, बऱ्याच दिवसापासून मित्र भेटला, त्याला सांगितलं म्हणलं येऊन जा की उद्या आपल्याकडे भोजना करणं. म्हणून तो दुसऱ्या दिवशी ग्रस्त भोजनाकडे गेला. म्हणलं कशा करता लाग, तू आमंत्रण नाही दिलं का? जेवायला येऊन जा. म्हणलं आमंत्रण जेवायला या म्हटलं, बरं जेवायला यावं लागतं का? सगळं आमंत्रणाने काम मागते का त्याच्या जेवणाची तयारी करावी लागते. अगोदर जेवणाची काय करावी लागते आणि नंतर आमंत्रण असते. त्याप्रमाणे अगोदर काय करायचं, मूल निर्माण करायचं, तर त्याच्या अगोदर त्याच्या दुधाची तयारी करा. त्याला पोषण म्हणतात, ते सांगितलं स्वतः. हे संक्षेपाने स्थूल सृष्टीचे वर्णन केले. विस्तारपूर्वक करू म्हटले तर कोट ब्रह्मदेवाच्या आयुष्याची सहाय्यता मिळूनही मायाकृत पदार्थांचा अंत होणार नाही. हे पहा, मैं सर्व कोण बसलेला करता कोण आहे? ईश्वर करता माना. उत्पत्ती करणारा कोण? ईश्वर. पालन करणारा आहे कोण? कोण पालन करत असेल? अंतर लय करणारा कोण? भगवान शंकर. ऊसाला पेरणारा कोण? शेतकरी. वाढवणारा शेतकरी. आणि तोडून कारखान्यात नेणारा मग ईश्वर आहे. मग पाणी देऊन वाढवावं लागतं कोणाला? ऊसाला. तसं सगळी त्याच्या जेवणाची तयारी ईश्वराला करावी लागते. नाहीतर होईल का? मग त्याला पालन म्हणतात. काय उत्पत्ती पुढे स्थिती पालन म्हणतात. आणि पुढे कायमचं ठेवायचं का? नाश. मग त्याला काय करायचं? म्हणून आपल्याला ते उपकार आहे ना, जेव्हा हे करणार आहे ही स्थूल सृष्टी असते, त्याला प्रवाह म्हणत असतात. तो प्रवाह सगळा चालू असतो. प्रवाह बंद पडत नाही. आताही विचारसागर आहे. गेल्या वर्षीचे पुराय काय ते, आणि या वर्षीचे पुढच्या वर्षी दुसऱ्या याच्यामध्ये मग प्रवाह बंद आहे का चालूच आहे? बरं आहे. गेल्या वर्षीपेक्षा तुमची बॅच चांगली आहे. काय करायचं? बरं पुढे बसा. असे वसिष्ठ ऋषींनी वसिष्ठात विस्ताराने सांगितले आहे. म्हणलं जास्त माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर अधिक विस्तार योग वसिष्ठामध्ये याचा जास्त विस्तार आहे. मग विचारसागरामध्ये निश्चलची थोडक्यात सांगितलं, संपल दाखवलं तुम्हाला. अधिक पाहिजे असे एक बाई होती, ती आपली ताक मागण्याकरता पाटलीनबाईकडे गेली. मग त्या पाटलीनबाई विचारलं, म्हणलं तुम्ही कुठं जात असतो? म्हटलं बापू रामायण ऐकायला जात असतोय. म्हणलं संपलं का रामायण? म्हटलं संपलं की. म्हणलं कशा करता आले तुम्ही? म्हणलं ताक पाहिजे की. मग त्या बाईने ताक होता मागण्या का? हो म्हणलं हे बाप. मग तिने ताक केली दिलं.
एकट्यावरती भांड केवढं होतं, एवढं मोठं, आणि ताकद दिलं त्याला. मग ते म्हणाले आम्हाला रामायण सांगा की. मग ते रामायण सांगते. 7 दिवस ऐकलेलं रामायण 2 मिनिटातच संपवून टाकलं. आदव राम तपो नादी गमनम, पुढे मदत करू लागायचं. आदव राम तपो गणादी गमनम त्वामुख कांजनम वैदेही हरणम जटाय मरणम संगीत वाली निर्दलम समुद्र तरणम लंका पश्चात रावण कुंभकर्णार्जुनम. हे चांगला ग्रंथ आहे. ते म्हणाल आम्ही रामायण का सांगत नाही. म्हणला तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये, आपली संस्था जरी रामायण ठेवलं नाही तरी सुद्धा रामायणाचा अभ्यास केल्याशिवाय संस्थेने काय सगळी जबाबदारी उचलली आहे का तुमची? तुमचं काम आहे ना, कोणाचं काम आहे? उलट आनंद आहे ना. गीता भागवत करती अखंड चिंतन, जरूर माणसाने रामायण सांगा, भागवत सुद्धा सांगायचं. आनंद असतो त्याच्यामध्ये. रामायणामध्ये श्रीरामचंद्र हे असते, भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र असतं. आपला मंत्रच आहे की राम कृष्ण हरी. तेव्हा हे कशा करता हे चाललेलं होतं आपले जे विचार, त्याला स्थूल सृष्टीचं वर्णन झालेलं. पुढे 3 शरीरांचे वर्णन. या स्थूल सूक्ष्म माया कार्यात 3 शरीरे आणि 5 कोश आहेत. शुद्ध सत्वगुणासहित माया ईश्वराचे कारण शरीर आणि मलिन सत्वगुणासहित अविद्येचा अंश जीवाचे कारण शरीर. स्थूल शरीराचे आरंभक अशी 5 सूक्ष्म भूते, मन बुद्धी चित्त अहंकार, 5 प्राण, 5 कर्मेंद्रिये व 5 ज्ञानेंद्रिये मिळून सूक्ष्म सृष्टी झाली. आता कोणती सृष्टी आहे? स्थूल सृष्टीचे 2 प्रकार सांगितले की तुम्हाला. एक अर्धा भाग ठेवायचा, तो एक प्रकार सांगितला, आणि दुसरे 25 भाग करायचे, तो एक प्रकार काय केला. अशा रीतीने स्थूल ब्रह्मांड निर्माण होता. आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये अतल वितल, स्वर्लोक, जडलोक वगैरे. अतल वितल आपला मृत्यूलोक आहे की. आणि असे ब्रह्मांड किती आहे त्याचं वर्णन करून सांगता येत. ब्रह्मदेवाला जरी 1 कोटी वर्ष आयुष्य दिलं तरी मायेने निर्माण केलेलं कार्य ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही. हे कोणाचं कार्य आहे? सगळं मायेचं कार्य आहे. म्हणून जसं तिथे वर्णन केलं, ब्रह्मदेवाचा किती आयुष्य दिला? 1 कोटी वर्ष दिले. म्हणून पुढे बघा. स्थूल शरीराचे आरंभक अशी 5 सूक्ष्म भूते, मन बुद्धी चित्त अहंकार, 5 प्राण, 5 कर्मेंद्रिये व 5 ज्ञानेंद्रिये मिळून जीवाचे सूक्ष्म शरीर म्हणावे. दिसतंय कोणतं शरीर आहे? दिसतंय कोणतं शरीर आहे? त्याच्या आतमध्ये असलेलं आणि याला आधार असलेलं कारण तेव्हा स्थूल शरीर आहे पंचमहाभूताचं. मराच्या वेळेला निघून जात असतं ते कोणतं शरीर? सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर निघून गेलं म्हणजे हे व्यवहाराला कोणत्या क्षमता राहत नाही. लवकर त्याची काय लावावी लागते, वाटा लावावी लागते. त्याच्यातून प्राण निघून गेला, प्राण निघून म्हणजे सर्व निघून गेले. जे निघून जात असतं त्याला म्हणतात सूक्ष्म शरीर. जे डोळ्याला दिसतं त्याला काय म्हणायचं? आणि ज्याच्या आधाराने राहतं त्याला काय म्हणायचं? या 3 शरीराचा विचार आहे. आणखी सुद्धा विचार करायचा, त्याचा विचार कधी करावा? हा, 2 ओळी राहिलेले. बरं 5 ओळी घेऊ की आपण. काय सर्व जीवांची सूक्ष्म शरीरे म्हणजेच ईश्वराचे सूक्ष्म शरीर. आता ईश्वराचं घ्यायचं आहे का नाही? एक जीव मायेचं कार्य आहे ना,
जीव आणि ईश्वर हे कोणाचं कार्य आहे? मायेचं शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी माया आहे का? ईश्वर भाव आहे का? जीव भाव आहे का? मग ईश्वर भाव जीव भाव कोणी आणला? मायेने आणला. शुद्ध सत्व कोण माया जर असेल तर ईश्वर भाव, मलिन सत्व असेल तर जीव भाव. पंचदशीमध्ये भरपूर याचा वेळ आहे. म्हणजे जीवेश्वर भाव हे माये कार्य आहे. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी याचा काही संबंध नाही. अशा प्रकारे एक स्थूल शरीर, एक कोणतं सूक्ष्म शरीर आणि तिसरं कोणतं कारण शरीर. संभ्रम जीवाचे स्थूल शरीर सर्वांना माहीत आहे. सर्व स्थूल ब्रह्मांड ईश्वराचे स्थूल शरीर आहे. या जीवेश्वरांचे 3 शरीरात 5 कोश आहेत. बघा, एक ईश्वर, दुसरा कोण जीव. या 3च्या कोशामध्ये 5 कोश आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि शेवटचा कोणता? आनंदमय कोश. कोशावर आत्मा कसा आहे वेगळा. दिसता हा कोणता कोश आहे? त्याला अन्नमय कोश म्हणायचा. अन्नाच्या द्वारा वाढवून त्याला काय म्हणायचं? पुढे संपलं. 3 कोशाचं दिसतो हा अन्नाने वाढणार आहे, त्याला म्हणायचं अन्नमय कोश. पुढे प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि पुढे शेवट कोणता आहे? हे 5 कोश आहे. आणि आत्मा या 5 कोशाहून काय आहे? म्हणून 4 भाग लोक अन्नमय कोशालाच आत्मा मानतात. देहखंडानाम आत्मा अन्नमय कोशाच आत्मा आहे असं समजलं तर मग काय करायचं? खाना पिना गाणं बजाना हेच कर्तव्य आहे, नाही का? शरीराला पोषायचं कशा करता? आम्हाला एकादशी करा की मला उपवास करावा लागतो एकादशीला. मग काय बिघडलं? एक दिवस एवढा मोठा नाजूक देव मला दिवसभर उपवासी ठेवायचा, सुकून जाईल की? हे कोणतं मत आहे? 4 बाकी मत आहे का नाही? मनासारखे पदार्थ देऊन शरीराला पोषणे याला कोणतं म्हणायचं? 4 भाग म्हणा. मग का निषिद्ध कर्म करता? कोण खाऊ नाही ते, खाणं पिऊ नाही ते, करू नाही ते, त्याला कोणता कोश म्हणायचा? अन्न. मग सगळेच आहे. पुढे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, पुढे विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. आणि या कोशाहून आत्मा कसा वेगळा आहे याचा अधिक विचार आहे. तो विचार कधी करू?